नमस्कार मित्रांनो, एमडी ट्रेडिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। बऱ्याच नागरिकांना आपलं जॉब कार्ड विविध कामासाठी आवश्यकता लागते। मग हे जॉब कार्ड नेमकं काढायचं कसं असतं? बऱ्याच जणांना हे नेमकं काढायचं कसं याचीच कल्पना नाही। या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जॉब कार्ड कसं मिळवता येतं, ऑनलाईन पद्धतीने जॉब कार्ड 2 मिनिटात आपल्या मोबाईलमध्ये आपण कसं काढू शकतो याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असाच महत्त्वाचा अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील। तर चला विलंब न करता एका जॉब कार्ड आहे ते जॉब कार्ड ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या कसं काढू शकतो, कसं डाउनलोड करू शकतो हे पाहण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट जॉब कार्ड असं सर्च करा। याची जी काय लिंक आहे ती लिंक सेव तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देण्याचा प्रयत्न करतो। सर्च केल्यानंतर जी काय जॉब कार्डची वेबसाईट आहे, महात्मा गांधी नरेगा जी काय वेबसाईट आहे ती वेबसाईट येईल, ती वेबसाईट ओपन करा। ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली जॉब कार्ड हा पर्याय दिसतो, या पर्यायावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काय हा इंटरफेस दिसतो, या इंटरफेसची तुम्हाला लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो। डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि तुमचं जॉब कार्ड मिळवू शकता। तुम्हाला हे जे काय बाकीच्या गोष्टी हे टाईप करा, काय करा, सर्च करा, हे ऑप्शन शोधा, यापेक्षा डायरेक्ट याच पोर्टलची तुम्हाला लिंक देतो, या स्क्रीनची लिंक देतो। या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या स्क्रीनवर याल। या स्क्रीनवर आल्यानंतर इथून पुढची प्रोसेस लक्षात घ्या। आता या ठिकाणी आपल्याला फायनान्शियल इयर घ्यायचं, म्हणजे कोणत्या वर्षासाठी तुम्ही नोंदणी केली होती, तुमचं जॉब कार्ड जुना असेल नवे असेल तर चालू वर्षासाठी आपण घेतोय। त्यानंतर तुमचा जो काय जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा। जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका निवडून घ्यायचा आणि तालुक्यानंतर तुमचं जे काय गाव आहे ते गाव निवडायचं आणि प्रोसीड या पर्यायावरती क्लिक करायचं। प्रोसीड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील टोटल जॉब कार्ड धारक जेवढे व्यक्ती असतील त्या सर्वांची यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता यापैकी तुम्हाला याच ठिकाणी आपलं नाव शोधायचं आहे। आपलं नाव शोधल्यानंतर तुमचं जे काय सपोज जे तुमचं नाव असेल, तुमच्या नावाच्या समोर तुमचा जॉब कार्ड नंबर देखील दिलेला असतो। त्या जॉब कार्ड नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जॉब कार्ड तुमच्या समोर ओपन होतं आणि या ओपन झालेल्या जॉब कार्डमध्ये तुमच्या कुटुंबातील जेवढे काही नावं आहेत ते नावं, ती सर्व माहिती, तुमचा जॉब कार्ड नंबर, कधी रजिस्ट्रेशन झालं याची सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। या अशा पद्धतीने तुम्ही जॉब कार्ड काढू शकता। आता बऱ्याच जणांना हे जॉब कार्डची प्रिंट काढायची एक आयडिया नाही की प्रिंट कशी काढायची। प्रिंट काढण्यासाठी काय करायचं, प्रिंट तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट स्क्रीनशॉट घेऊ शकता, परंतु जर तुम्हाला प्रिंट लॅपटॉपच्या माध्यमातून काढायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या पूर्ण जॉब कार्ड सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट करून कंट्रोल-P या पर्यायाचा वापर करून प्रिंट या पर्यायाकडे जा आणि व्ह्यू मोर सेटिंग मध्ये ओनली सिलेक्टेड या पर्यायाला इथं सिलेक्शन ओनली या पर्यायावर क्लिक करा। तुम्हाला फक्त तुम्ही जेवढा एरिया सिलेक्ट केला तेवढाच एरिया तुमच्या पेजवर प्रिंट होऊन येईल। अशा पद्धतीने तुम्ही जॉब कार्ड मिळवू शकता। या व्हिडिओच्या माध्यमातून जॉब कार्ड कसं काढायचं याची संपूर्ण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला। माहिती जर आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो, जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक महत्त्वाचं आपल्यासाठी महत्त्वाचं असणारं अपडेट आमच्याकडून आपल्याला तात्काळ मिळत राहील। चला धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।